खेड तालुक्यातील निघोजे, भांबोली, रोहकल, वाडा, परसूल, वाघू, कोयाळी तर्फे वाडा, येलवाडी, शेलगाव, पिंपळगाव तर्फे खेड, बहुळ, साबळेवाडी आणि मांजरेवाडी गावात पोटनिवडणूक होणार। ग्रामपंचायत सदस्य आणि थेट जनतेमधून सरपंच यांच्या निधन, राजीनामा अथवा अन्य कारणांमुळे रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर। लोकनियुक्त सरपंच आणि सदस्यांसाठी येत्या 28 एप्रिल रोजी मतदान होणार, प्रशासनाची माहिती। भीमाशंकर अभयारण्य परिसरातील येळवली गावाच्या हद्दीत स्थानिक ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना न देता वन विभागामार्फत गॅबियन बांध बांधण्याची कामे सुरू। दरवर्षी एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा गॅबियन बांधकामे केली जात असल्याने शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचे स्थानिकांनी मांडलं मत। ग्रामस्थांनी वारंवार जंगलात पाणवठे, जलस्रोत निर्माण करण्याबाबत मागणी केलेली असताना त्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून वन विभाग स्वतःहून अन्य कामे करीत स्थानिक गरजा आणि वास्तव स्थितीकडे कानाडोळा करीत असल्याचे झाले स्पष्ट। या कामांसाठी स्थानिक ग्रामस्थांना रोजगार न देता बाहेरील कामगारांना आणून कामे केली जात असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ रोजगाराच्या संधीपासून वंचित। आतापर्यंत करण्यात आलेल्या सर्व गॅबियन बांधकामांची सखोल निष्पक्ष चौकशी करण्याची ग्रामस्थांनी केली मागणी। बसमधून बाहेर थुंकल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या अंगावर थुंकी पडल्याच्या कारणावरून बस थांबवत कामगाराला कमरेच्या पट्ट्याने केली बेदम मारहाण। हातातील कड्याने चेहऱ्यावर, डोक्यावर मारून जखमी करीत दिली जीवे मारण्याची धमकी। निघोजे गावच्या हद्दीत LMT कंपनी समोर तळवडे म्हाळुंगे रस्त्यावर 27 मार्च रोजी थर्ड शिफ्ट सुटल्यानंतरची घटना। या प्रकरणी स्वप्नील हजारे व त्याच्या अनोळखी 3 साथीदारांविरोधात दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। याबाबत जखमी कामगार प्रसाद तुकाराम टेके व 21 राहणार चाकण, मूळ कोपरगाव, अहिल्यानगर यांची फिर्याद। भटक्या कुत्र्यांचा राजगुरुनगर शहरामध्ये सुळसुळाट। शहरात कुत्र्याचा चावा घेतल्याच्या घटनांमुळे दहशत वाढली। लहान मुले, महिला, नागरिकांना जीव मुठीत धरून करावा लागतोय वावर। राजगुरुनगर नगर परिषदेच्या वतीने शहरात भटकी मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम युद्ध पातळीवर। चरोली खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील वडगाव रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग। रस्त्यावरील कचऱ्यामुळे रस्ता झाला अरुंद, वाहतुकीस होतोय अडथळा। नागरिकांना ये जा करताना दुर्गंधीचा त्रास, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर। ग्रामपंचायत सदस्य अनिकेत कुराडे यांनी समस्या सोडवण्यासाठी घेतला पुढाकार। कचऱ्यामुळे होणाऱ्या समस्येकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष। कचरा नियमित उचलून न्यावा, कचरा वारंवार पेटवल्याने हवेच्या प्रदूषणात भर। नागरिकांना नाक, घसा याचे विकार होऊ शकतात। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या आदेशानुसार हिंजवडी येथील श्री लक्ष्मी भारत गॅस या गॅस एजन्सीचा व्यावसायिक LPG सिलेंडरचा पुरवठा आणि वितरण तात्काळ बंद। अनधिकृत आणि नोंदणी नसलेल्या व्यक्तींना सिलेंडर वाटप तसेच अधिक नफा मिळवण्याच्या उद्देशाने जादा दराने सिलेंडर विक्री केल्याचेही आले निदर्शनास। नागरिकांमध्ये LPG पुरवठ्याबाबत गैरसमज निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश देत त्यानुसार संबंधित एजन्सीचा परवाना करण्यात आला निलंबित। जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुदळकर यांनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला दिले निर्देश।